नमस्कार सखीनो, गुड मॉर्निंग. मी अनुराधा. राधाच खाद्य संस्कृतीमध्ये आपलं सर्व सखींचं स्वागत आहे. आजचा मेनू आहे दाबेली. घरच्या मसाल्यांपासून अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली कच्ची दाबेली कशी करायची ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर या दाबेलीला लागणारे साहित्य काय आहे ते पाहू. इथे 10 ते 12 आलू उकडून घेतलेत मी. बारीक शेव, मसाला शेंगदाणे, हिरवी चटणी म्हणजे याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लसण हे मिक्सरमधून बारीक करून घेतली पेस्ट. दाबेली मसाला, इथे गाजर खिसून घेतलाय, 2 कांदे बारीक चिरलेत, पत्तागोबी पण खिसून घेतली आणि 1 डाळिंब हे सोलून घेतलाय. तर अशा प्रकारे हे दाबेलीला लागणारे साहित्य आहे. तर चला तर मग दाबेली कशी करायची हे पाहू आपण. तर ही दाबेली मी 4 ते 5 जणांसाठी बनवणार आहे. बाहेर जर हॉटेलमध्ये तुम्ही हे दाबेली खाण्यासाठी जासाल तर 300 रुपये लागतातच. पण जर घरी जर तुम्ही हे दाबेली केली तर 300 रुपयामध्ये 4 ते 5 जणं पोटभर असा नाश्ता किंवा तुम्ही जेवणही म्हणू शकता तर करू शकता. 300 रुपयामध्ये एका जणाला 300 रुपये जर लागत असतील दाबेली खायला हॉटेलमध्ये, तर घरच्या बाहेर जर खायला गेलात तर हे दाबेली 80 ते 100 रुपयामध्ये प्लेटभर मिळते. जर पोटभर काही खाल्ल्या जात नाही, जर पोटभर खायचं असेल तर घरी हे 100 रुपयामध्ये आपण बनवू शकतो. बाहेर जर खायचं असलं तर पोटभर खायचं असलं तर 3 प्लेट 300 रुपयात येते. तर या 300 रुपयामध्ये घरीच तुम्ही ही दाबेली बनवू शकता आणि पोटभर पण खाऊ शकता. हेच जर घरी केलं तर 300 रुपयातच 4 ते 5 जणं ही दाबेली खाऊ शकतात पोटभर. तर चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते पाहू आपण. इथे आलू बारीक करून घेतलेले आहेत पेस्ट. इथे तेल गरम झालेलं आहे. तेल गरम झालंय, याच्यामध्ये दाबेली मसाला टाकायचा आहे. दाबेली मसाला टाकलेला आहे. याच्यामध्ये दाबेली मसाला चांगला होऊ द्यायचा. दाबेली मसाला टाकल्यानंतर आलू पण टाकायचे. याच्यामध्ये आलू टाकल्यानंतर एकजीव करून घ्यायचं आहे, मॅच करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठही टाकायचं आहे. याच्यामध्ये थोडीशी आमचूर पावडर आणि टोमॅटो केचप पण टाकायचं आहे. याच्यामध्ये आलूची चटणी ही ताटामध्ये काढून घेतली. काढून घेतल्यानंतर पूर्ण पसरवून द्यायची आहे. आता हे आलू ताटामध्ये पसरवून घेतल्यानंतर त्याच्यावर जे पत्तागोबी खिसून घेतली ते टाकायची आहे. पत्तागोबी टाकल्यानंतर गाजर जे खिसून घेतले ते पण टाकायचे. गाजर खिसून आपण याच्यावर टाकलेत. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदाही टाकायचा आहे. त्याच्यानंतर कोथिंबीरही टाकायची
आणि आता जे मसाल्याचे शेंगदाणे केलेत ते पण टाकायचे याच्यामध्ये, मसाल्याचे शेंगदाणे. आणि थोडेसे बारीक शेव टाकल्यानंतर डाळिंबही टाकायचं आहे. डाळिंब टाकलेलं आहे. आता पुढचा रेसिपी प्रोसेस पाहू आपण. इथे ब्रेड घेतलेत. एका ब्रेडचे 2 भाग केलेले आहेत. तर याच्यामध्ये पहिले हिरवी चटणी, या तिन्ही ब्रेडला हिरवी चटणी लावून घ्यायची आहे. हिरवी चटणी लावून घेतल्यानंतर हे चिंचेचा एका बाजूने लावून घ्यायचं आहे. चिंचेचा एका बाजूने लावून घेतल्यानंतर हे असं लावून घ्यायचं आहे. चिंचेचं जे चटणी केली ते याला लावून घ्यायचे. त्याच्यानंतर हे आपण जे आलूची चटणी केली त्याच्यावर बारीक शेव, गाजराचं खिसून गाजर, पत्तागोबी खिसून, कोथिंबीर, डाळिंब, कांदा हे याच्यावर लावायचं आहे. तिन्ही ब्रेडला लावून घ्यायचे. हे असं या पद्धतीनं लावून घ्यायचं याला. त्याच्यानंतर याच्यावर पुन्हा पत्तागोबीचा किस टाकायचा आहे. हे या पद्धतीनं लावून घ्यायचं आहे. हे लावून घेतल्यानंतर जे मसाल्याचे शेंगदाणे आहे ते पण टाकायचे थोडे. हे टाकलेत आपण. थोडासा गाजराचा किसही टाकायचा आहे. आता गाजराचा बारीक किस याच्यावर टाकलेला आहे. आता कांदा, बारीक चिरलेला कांदा याच्यावर टाकायचा आहे. कांदा, त्याच्यानंतर कोथिंबीरही थोडीशी टाकायची याच्यावर, जेणेकरून चव या दाबेलीला येईल. हे अशा प्रकारे टाकल्यानंतर आपण हे तव्यावर भाजून घेणार आहोत. आता हे अमूल चीज टाकायचं आहे. हे तुम्ही अशा प्रकारे अमूल चीज हे खिसलेले आणू शकता किंवा अमूल आणून खिसून या ब्रेडवरही टाकू शकता तुम्ही. हे रेडीमेड मिळणारा अमूल चीज हे अशा प्रकारे खिसून मिळते. ते या ब्रेडवर टाकायचं आहे. अशा प्रकारे ब्रेडवर टाकल्यानंतर हे भाजून घेणार आहोत. इथे गॅस चालू करायचा आहे. इथे गरम तवा ठेवायचा आहे. त्याच्यावर तवा गरम झालेला आहे आणि त्याच्यावर ब्रेड भाजण्यासाठी तेल किंवा याच्यावर तेल किंवा अमूल बटरही तुम्ही याच्यावर टाकून ते ब्रेड भाजू शकता दाबेलीचे. डाळिंब, चीज
थोडेसे बारीक सेव, पुन्हा एकदा त्याच्यावर टाकून हे अशा प्रकारे करून घ्यायचं आहे दाबून. मग हे तव्यावर भाजायचे. हे याच्यावर ठेवायचे, एका बाजूने पहिले भाजून घ्यायचे. हे भाजून एका बाजूने भाजून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. आणि मुलांना हे भरपूर आवडते दाबेली. तुम्ही करून पहा, मुलांना खूप आवडेल हे अशा पद्धतीचं. हे दुसऱ्या बाजूने उलटून घ्यायचं आहे. तेल टाकून आपण भाजून घेतलेलं आहे. आता हे काढून घ्यायचं आहे आपल्याला. दुसऱ्या बाजूने पण भाजून झालेलं आहे. शेजवान चटणी या ताटामध्ये काढून घ्यायची. आता हे दाबेली तयार आहे. आता चिंचेचं जे चटणी केलेली आहे त्याच्यानंतर हे बारीक शेव याला लावून घ्यायचे. हे लावून घ्यायचे आणि सर्व करायचं आहे खाण्यासाठी. हे चटणी टाकते जरा. इथे हिरवी चटणी पण केलेली आहे. याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसण आणि थोड्या जास्त प्रमाणात कोथिंबीर टाकलेला आहे, चवीनुसार मीठ. त्याची ही हिरवी चटणी केलेली आहे, ती पण सर्व केलेली आहे याच्यामध्ये. आता हे आपण दाबेली याच्यावर ठेवली, त्याच्यावर पण थोडं सजावटीसाठी आपण टाकणार आहोत. थोडेसे डाळिंब, थोडासा गाजराचा किस, पत्ता गोबीचा किस आणि चिंचेची चटणी, चिंच आणि गूळ मिक्स करून ही चटणी तयार केलेली आहे, ते पण टाकायची याच्यावर. कोथिंबीरही टाकायची. अशा प्रकारे ही कच्ची दाबेली तयार आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि राधास खाद्य संस्कृतीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन रेसिपी पाहत राहा आणि या रेसिपीचा आनंद घेत राहा, खात राहा. धन्यवाद.